नमस्ते महिला मंडळ, स्वागत करते तुमचं माझ्या पहिल्या लॉंग व्हिडिओमध्ये. आज मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये गेट रेडी विथ मी शूट करणार आहे. आणि माझं ठरलं होतं जेव्हा कधी मी लॉंग व्हिडिओ शूट करणार तेव्हा मी गेट रेडी विथ मीचाच करणार, कारण तो माझा फेवरेट टॉपिक आहे. आजचा व्हिडिओ तसा मी ट्राय करते की खूप बजेट फ्रेंडली होईल प्रत्येक मुलीसाठी, जी प्रत्येक मुलगी अफोर्ड करू शकेल. आणि हा एव्हरीडे मेकअप लुक असणार आहे, त्याच्यामुळं आपले प्रॉडक्ट्स बजेट फ्रेंडलीच असायला हवेत असं मला वाटतं. आणि त्या बजेटला हा सनस्क्रीन अपवाद आहे, कारण हा सनस्क्रीन 640 रुपयाचा आहे. हे मॉइश्चरायझर प्लस सनस्क्रीन आहे आणि मी गेले 2 वर्ष हाच यूज करते. मला असं वाटतं की स्किन केअर प्रॉडक्टमध्ये आपण जास्त चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट केलं पाहिजे रादर दॅन मेकअप प्रॉडक्ट्स. मग आपली स्किन जर चांगली असेल तर कुठलेही मेकअप प्रॉडक्ट्स आपल्याला सूट करतात आणि ते बेस छान बसला की मेकअप छान उठून दिसतो. हे सनस्क्रीन ॲक्च्युली मला माझ्या डर्मॅटने सजेस्ट केलं होतं. तुमच्या स्किनला जे सनस्क्रीन सूट होतं ते रोज लावत जा आणि सनस्क्रीन स्किप करत जाऊ नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी ही पॉन्ड्सची बीबी क्रीम यूज करणार आहे बेससाठी. आणि ही क्रीम मला असं वाटतं खूप अंडररेटेड आहे, कारण तुम्हाला फक्त एवढी अमाऊंट गरजेची असते मेकअपसाठी. आणि आता मी तुम्हाला दाखवते की ही किती छान नॅचरल ग्लो प्रोव्हाइड करते. एव्हरीडे मेकअप लुक जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला प्रायमरची काही गरज नाही. जस्ट मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि तुमच्या स्किनच्या टाईपनुसार तुम्हाला जो शेड सूट होतो ती वाली बीबी और सीसी क्रीम हाताने छान ब्लेंड करून घ्यायचं. हिला यासाठी स्किन क्लिअर असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची स्किन कशी असेल मी त्याला नावं नाही ठेवत, पण तुम्ही स्किनकडे जास्त लक्ष द्या मेकअप प्रॉडक्ट्सपेक्षा. मग तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही थोडे जरी प्रॉडक्ट्स यूज केले तरी तुमची स्किन नॅचरली खूप छान ग्लो करायला लागते. ब्लश आणि लिपस्टिकसाठी मी ही मेबेलिन सेन्सेशनलची लिपस्टिक यूज करणार आहे, लिक्विड लिपस्टिक. ही 250 समथिंग रुपयाला मला मिळाली होती. जस्ट लिटल बिट. गोष्ट सांगायची राहून गेली की मी पावडर वगैरे काही लावत नाही मेकअप सेट करायला, कारण मला मॅट फिनिशपेक्षा मला असा डूई ग्लॉसी जो मेकअप असतो ना तो खूप आवडतो. त्याच्यामुळे मी फक्त बीबी क्रीम यूज करते. आणि हे पण मी असंच छान बोटांनी ब्लेंड करून घेणार आहे. मला आहे ब्लश ब्लाइंडनेस, पण कॉलेज वगैरे अशा ठिकाणी जाताना मी अवॉइड करायचे इतकी जास्त ब्लश. हे बघा, जवळ येऊन दाखवते. काजळ, मस्कारा आणि आयलायनरचा हा कॉम्बो पॅक मी 500 रुपयाला घेतला होता. आणि आपण आयलायनर वगैरे मस्कारा रोज यूज करत नाही, त्यामुळे हा खूप दिवस टिकतो. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही यात इन्व्हेस्ट करू शकता. अफोर्डेबल मेकअप किटचा विषय चालू आहे म्हणून मी तुम्हाला हे रेकमेंड करेल. असं 50 रुपयाचं लॅश कर्लर एक घ्या आणि डिफरन्स बघा. अशा लॅशेस तुमच्या अशा अपलिफ्ट होतात आणि ते खूप छान दिसतं. मेकअप आर्टिस्ट नसल्यामुळं आपण मेकअपसोबत फक्त जुगाड करायचे. आणि हे एक्सपेरिमेंट करून एवढी मज्जा येते ना, आपण नवीन नवीन काहीतरी इन्व्हेंट करत राहतो. बिफोर मस्कारा, आफ्टर मस्कारा तुम्हाला फरक दाखवते. आणि हे खूप नॅचरल वाटतो मेकअप. सी, जर तुमच्या खूप थिन असतील तर तुम्ही त्याला फील करू शकता. मला एवढी गरज वाटत नाही आणि मी त्या बाबतीत खूप आळशी आहे, तर मी करत नाही. कुर्ती वेअर केली म्हणून एक छोटीशी बिंदी टू कम्प्लीट आवर लुक. आज वाटत आहे हेअर ओपनच ठेवेल मी. हेअरस्टाईल करून येते. हेअरस्टाईलच्या नावावर मी फक्त एवढंच केलं कारण मला बाहेर जायचं आहे आणि मला उशीर होतो आहे. त्यामुळे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हां प्लीज, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा ना, प्लीज प्लीज प्लीज. बाय.